वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा राजगर्जना होणार आहे। 6 महिन्यानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राज्यात सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकर, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान, हर हर महादेव चित्रपट वाद या मुद्द्यांवरून आता वातावरण तापलेलं असतानाच आता राज ठाकरे आपल्या भाषणात याचा कसा समाचार घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले, आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे तुकडे करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। बुलढाण्याच्या चिखलीतल्या सभेमध्ये त्यांनी राज्य आणि केंद्रातल्या सरकारवर तुफान टीका केली आहे। हात दाखवण्यासाठी फिरणाऱ्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय, तर सतत फिरण्याचा दावा करणारे सुरत, गुवाहाटी असेच फिरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मंत्रिपद मिळतील, पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असा भीम टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। काल परवाकडे जे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई बोंबललेत, त्याने आपल्या सोलापूरवरती हक्क सांगितलेला आहे, अक्कलकोटवरती हक्क सांगितलेला आहे। आणि मला भीती अशी वाटते की पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निवडणुका आहेत, मग आपले पंतप्रधान जसे उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाठी त्यांनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे सुद्धा तुकडे करायला मागे पुढे बघणार नाही, होऊ देणार तो पण तुकडे। काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेलेत। हे रेडे मी नाही म्हटलेलं, त्यांच्याच एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी म्हटलेले की आमचे 40 रेडे तिकडे गेलेले आहेत। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम शिवतीर्थावरतीच शपथ घेतली। आमची कुलस्वामीने एकविरीच्या दर्शनाला गेलो आणि त्याच्यानंतर अयोध्येला गेलो होतो। हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला, गेल्या आठवड्यात गेले होते स्वतःचा हात दाखवायला। म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार। अहो, तुमच्या हात की सफाई आम्ही पाहिले, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आणि तुमचं भविष्य जे आहे ते कुडमुडे ज्योतिषाला विचारून उपयोग नाही। तुमचे ज्योतिषी किंवा तुमचं भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसले तुमचे मायबाप, त्यांनी उठ म्हटलं का उठायचं, बस म्हटलं की बसायचं। आणि हिंदुत्व वाचवायला म्हणून शिवसेना सोडून निघाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीतून फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्य प्रदेशच्या वीज बिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केलाय, तर राज्य सरकारने वीज बिल माफी करावी असं आवाहन ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलंय। दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। काहींना जनाची आणि मनाचीही लाज नसल्याचं ट्विटमधून फडणवीस यांनी म्हटलंय। 2019 ते 2022 यामधल्या काळात शेतकऱ्यांप्रतीचा पोकळा कळवळा महाराष्ट्रानं अनुभवलाय असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। सरकारचं मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत। महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत। महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते मी तेव्हा मुख्यमंत्री होतो? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना, मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत। करा वीज बिल माफ करा, महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या।